नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण शिवजयंतीचे 3 व्हिडिओज करणार आहोत. तर त्याच्या पद्धतीने जे काही आधीचे 2 व्हिडिओज असतील तर ते आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आणि हा जो काही असेल तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे, म्हणजेच आजच्या दिवसाचा जो काही असेल तर आपला शेवटचा व्हिडिओ. तर याच्यामध्ये सुद्धा जी काही डिझाईन असेल ती एकदम जबरदस्त डिझाईन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. माझ्याकडे वेळ कमी होता तरी सुद्धा मी जे काही क्वालिटी कामं असेल तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि प्रत्येक डिझाईनमध्ये मी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अरेंज करून दिलेल्या आहेत. तुम्ही सर्व गोष्टी घेऊ शकता आणि तुमचे जे काही क्लायंट्स असतील तर त्या क्लायंट्सला तुम्ही हे डिझाईन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. सोबतच मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच ते लाल रंगाचं बटन दाबा. कारण इथून पुढची जी काही सिरीज असेल तर ती एकदम जबरदस्त सिरीज आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि सोबतच दुसरं काम ते म्हणजे याच्या आधी आलेलं जर तुम्ही व्हिडिओज पाहिले नसतील तर दोन्ही तिन्ही व्हिडिओची जी काही लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता. बाकी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तर आपण या ठिकाणी सुरू करणारच आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला जर समजा काही अडचण येत असेल किंवा माझ्यासोबत जर काही बोलायचं असेल किंवा काही गोष्टी शेअर वगैरे करायच्या असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला. तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझ्यासोबत तुमची जी काही माहिती असेल ती या ठिकाणी शेअर करू शकता. आणि लवकरच भावांनो, आपलं जे काही ऑफलाईन शॉप असेल तर ते सुद्धा मी या ठिकाणी चालू करणार आहे. त्याचे सुद्धा जे काही अपडेट्स असतील तर ते लवकरच या ठिकाणी चालू होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो नक्की करून घ्या आणि माझ्यासोबत कनेक्ट राहा. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता शिवजयंती 03 अशा पद्धतीने, म्हणजे तिसरा व्हिडिओ आहे. तर 3 नंबरचं जे काही फोल्डर असेल तर ते मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिले तर मी या ठिकाणी जे काही कॉम्बो बॅकग्राऊंड असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे जे काही वाढदिवसाचे वगैरे डिझाईन्स असतील तर ते या ठिकाणी यूज करू शकता. त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही बॅकग्राऊंड असेल तुम्ही बघू शकता, थोडंसं किल्ल्याचा पार्ट या ठिकाणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं स्मोक या ठिकाणी मी अप्लाय केलेलं आहे आणि खालच्या भागामध्ये बघू शकता तुम्ही तर थोडंसं जे काही ब्लॅक कलरचं हे असेल तर ते मी या ठिकाणी ॲड करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो काही कॉम्बो असेल तर हा कॉम्बो मी या ठिकाणी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये 2 गोष्टी ॲड केल्यात. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पीएनजी असेल तर हा पीएनजी मी या ठिकाणी ॲड केलेला आहे. आणि त्याच्यासोबतच साईडला बघू शकता तुम्ही लाल रंगामध्ये थोडंसं एक जे काही बॅकड्रॉप असेल तर तो आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे आपण जे टेक्स्ट यूज करतो त्याच्या खाली टाकायचं आपल्याला, तर ते पेंट ब्रश सुद्धा म्हणतात त्याला, तर ते आपण या ठिकाणी यूज केले. आणि त्याच्यानंतर जो काही लुक असेल तर तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता स्क्रीनवर. त्याच्यानंतर हा जो काही महाराजांचा पीएनजी असेल तर हा पीएनजी सुद्धा मी रिकामा तुम्हाला काढून दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं जे काही दुसरं बॅनर असेल तर ते बॅनर यूज करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. तर याची जी काही क्वालिटी असेल ती बघू शकता, 13 MB मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. हे सुद्धा एकदम क्वालिटीमध्ये जबरदस्त दिसेल तुम्हाला. त्याच्यासोबतच हे जे काही कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे यूज केलं होतं किल्ल्याचा पार्ट सारखी जी नेमप्लेट होती तर ती आपण रिटर्न या ठिकाणी यूज केलेली आहे. त्याच्यानंतर माझे जे काही व्हिडिओचे मॉडेल असतील तर त्याचा फोटो आहे. त्याच्यानंतर त्याचं नावाचा जो काही असेल तर ते, आणि त्याच्यानंतर हे जे काही आपल्या शिवजयंतीचं टेक्स्ट असेल तर आपण टेक्स्ट या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यासोबतच हा आपण डावीला परत कॉपी पेस्ट केलेला आहे, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जो होता तोच आपण या ठिकाणी यूज केला आहे. आणि त्याच्यासोबतच जे काही आपला लोगो असेल तो सुद्धा आहे. आणि फायनली जे काही लुक होणार असेल आपल्या डिझाईनचं तर ते या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. तर एकदम जबरदस्त असं युनिक असं डिझाईन मी या ठिकाणी तुमच्यासाठी क्रिएट केलेलं आहे आणि हे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. याच्यामध्ये पीएनजी मटेरियल तुम्ही आता पाहिलं आणि जी काही पीएल फाईल असेल ते मी पुढे या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर या ठिकाणी प्रामुख्याने तुमचे 2 विषय येत आहेत. ते म्हणजे जे काही खालचं टेक्स्ट असेल तर ते एडिटेबल नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव टाकू शकत नाही आहे. तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुमची, कारण मी आत्ताच व्हिडिओ करायला चालू केले 2 दिवस झालं. तर माझ्याकडे पूर्ण जो काही डाटा असेल तो मोबाईलमध्ये मी लोड अजून केलेला नाही आहे. जसंही माझ्याकडे ते डाटा लोड होईल तसं मी तुम्हाला स्पेशली 4 ते 5 अशा नेम प्लेट्स आणि सोबतच जे काही नावं असतील तर ते या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्ही एक पीएनजी पद्धतीनं सेव्ह करू शकता आणि पुढे चलून तुम्हाला ते कामामध्ये सुद्धा येईल. त्याच्यामुळे बिलकुल काळजी करू नका, ते गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. तर आता आपण जाणार आहोत डिझाईन क्रिएट करण्यासाठी. तर मी सर्वात पहिले पिक्सल लॅब ओपन केलेला. तर मागचा जो काही व्हिडिओचा प्रोजेक्ट असेल तर तो या ठिकाणी आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय. तर याच्यामध्ये जी काही डिझाईन असेल ते बघू शकता. ही सुद्धा युनिक डिझाईन मी तुम्हाला दिली होती आणि महाराजांचे जे फोटोज यूज केलेत ते सुद्धा मी युनिक या ठिकाणी यूज केलेत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं कंटेंट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. तुम्हाला जर असंच कंटेंट पुढे चलून सुद्धा पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता मी बॅक जातोय आणि पुन्हा एकदा चालू करते, जेणेकरून आपली जे प्रोसेस असेल ते नवीन मध्ये चालू होईल. तर सर्वात पहिले जे न्यू टेक्स्ट असेल त्या ठिकाणी डिलीट करा. 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला आता 5000 साईज टाकायचे आणि जी काही हाईट असेल ही हाईट तुम्हाला टाकायची 6000. अशा पद्धतीने रेशो होईल. डबल चौकोनवर क्लिक करून कलर्समध्ये यायचे, व्हाईट रंग सिलेक्ट करा, फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. इथे येऊन अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन करून घ्यायचे आणि 3 नंबरचा जे काही फोल्डर असेल तर फोल्डर ओपन करा. याच्यामध्ये हा जो काही कॉम्बोचा तुम्हाला बॅकग्राऊंड दिला असेल तर हा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला माझ्यासारखी डिझाईन क्रिएट करायची असेल तुम्ही घेऊ शकता.
शकता. सेटिंगच्या ऑप्शनवर यायचे, रिलेटिव्ह साईज आणि या ठिकाणी डबल चौकोनवर क्लिक करून पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून फोल्डर ओपन करा. फोल्डर ओपन झाल्याच्या नंतर फोल्डरमध्ये तुम्हाला एक अशा पद्धतीनं पीएनजी दिलेला आहे. हा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याच पीएनजीवर तुमचा जो कोणी मॉडेल असेल म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही डिझाईन क्रिएट करा, त्यांचा जो काही फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. राईट क्लिक करा, पुन्हा एकदा या ठिकाणी यायचे, रिलेटिव्ह साईज आणि अशा पद्धतीनं तुम्हाला लॉक करायचे. पुन्हा एकदा हा पीएनजी लॉक झाला. त्याच्यानंतर तुमच्या मॉडेलचं जे काही नाव असेल तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं. मी ऑलरेडी पीएनजी या ठिकाणी क्रिएट केलेला आहे तर मी या ठिकाणी घेतोय तो. अशा पद्धतीनं तुम्हाला घ्यायचे. आणि आता हा जो काही फॉन्ट असेल तर हा फॉन्ट आहे इन्फिनिटी 02 असं या फॉन्टचं नाव आहे. तर हा फॉन्ट आहे. तर याच्या जे काही PLP फाईल्स असतील तर लवकरच येतील, तुम्हाला काळजी करू नका, मी सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतर हा जो काही मेन टेक्स्ट असेल आपला शिवजयंतीवाला तर तो सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. आता ह्याच्यावर जो काही आपण छोटंसं टेक्स्ट पिन जी एक या ठिकाणी क्रिएट केली होती तर ती पिन आपण या ठिकाणी ॲड करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला जर दुसरा कोणता मेसेज डायलॉग वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही कार्य असेल तर ती खूप मोठं आहे, तर त्याच्या पद्धतीनं तुम्ही एक चांगला सुटेबल होणारा या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे 4 ते 5 लाईनचा तुम्ही घ्या जेणेकरून एकदम चांगला दिसेल डिझाईनमध्ये सुद्धा. आणि या ठिकाणी मी राजमुद्रा यूज केलेली नाही आहे. तुम्हाला जर राजमुद्रा वगैरे यूज करायची असेल तुम्ही महाराजांच्या मागे किंवा जो काही आपला शिवजयंतीचा टेक्स्ट असेल तर त्याच्या मागे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि तुमची डिझाईन अजून युनिक या ठिकाणी क्रिएट करू शकता. मला एवढं सफिशियंट होतं त्याच्यामुळे या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यासोबतच सर्वात शेवटी आता तुमचा जो काही लोगो असेल तर हा लोगो तुम्हाला या ठिकाणी प्लेस करून घ्यायचा आहे. तर माझा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी घेतलेला आहे. रिलेटिव्ह साईज अशा पद्धतीने 100% करतोय आणि हा सुद्धा या ठिकाणी मी लॉक करून टाकलेला आहे. तर बघू शकता फायनली जे काही मी तुम्हाला स्टार्टिंगला पीएनजीज दाखवले होत्या तर सर्व गोष्टी ॲड करून आपण आपली जी काही डिझाईन असेल ती क्रिएट केलेली आहे. आता ह्याच डिझाईनची जी काही PL फाईल असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता बरेच जण आले असतील पासवर्डसाठी, तर मित्रांनो जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन करा. त्या ठिकाणी मी पिन कमेंट केलेली आहे, त्या कमेंटला ओपन करा. खाली स्क्रोल करत जायचं आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी 4 अंकाचा पासवर्ड तुम्हाला दिसत असेल तर तोच पासवर्ड तुम्ही PLP फाईल आणि PNG फाईल ओपन करण्यासाठी यूज करू शकता. आणि याच्या मार्फत जे काही तुमचं डिझाईन होईल तर ते डिझाईन तुम्हाला इंस्टाग्रामला टॅग करू शकता. तर बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.